बी-पी म्हणजे काय? रक्तदाब म्हणजे काय? आपलं हार्ट जे आहे हे पूर्ण शरीराला रक्तपुरवठा करत असतं आणि ते करत असतं ते रक्तवाहिन्यांमधून करत असतं. या रक्तवाहिन्यांवर जो रक्ताचा दाब पडतो त्याला म्हणतात रक्तदाब. नॉर्मल बी-पी जे असतं ते पुस्तकाप्रमाणे 140/90. पण मला वाटतं आपल्यासारख्या सगळ्या लोकांनी समजा 80 ते 90मध्ये खालचं बी-पी ठेवलं ते खूप चांगलं आहे शकतं. यामध्ये आणखीन एक गोष्ट मला ॲड करावीशी वाटते, ती काही लोकांच्या पाय सुजतात, पायाला दोन्ही पायाला सूज येते, तीसुद्धा रक्तदाबामुळे किंवा जास्त बी-पी वाढल्यामुळे येऊ शकते. आपल्याला काळजी घ्यायची आहे की धूम्रपान आणि मद्यपान, स्मोकिंग किंवा दारू पिणं हे सगळं बंद करायचं आहे. मानसिक तणावाचं मेन मॅनेजमेंट करायचं आहे. जी लोकं आपल्याकडे तरुण मंडळी आहेत ती बऱ्याच 12-12 तास 15-15 तास राबत आहेत, खाण्याचं त्यांचं जंक फूड खात आहेत, तेलकट तिखट भरपूर खात आहेत, याच्यामध्ये त्यांचं बी-पी वाढण्याची खूप शक्यता असते. नमस्कार, संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे उच्च रक्तदाब, म्हणजे आपण त्याला हायपरटेन्शन म्हणतो किंवा हाय बी-पी म्हणतो. तुम्ही तुमच्या रेग्युलर भाषेमध्ये काय म्हणता की बी-पी वाढलं आहे, बी-पी कमी झाला आहे. याची कारणं काय असू शकतात हे पण आपल्याला माहीत केलं पाहिजे. पण त्याच्या आधी बी-पी म्हणजे काय, रक्तदाब म्हणजे काय? आपलं हार्ट जे आहे हे पूर्ण शरीराला रक्तपुरवठा करत असतं आणि ते करत असतं ते रक्तवाहिन्यांमधून करत असतं. या रक्तवाहिन्यांवर जो रक्ताचा दाब पडतो त्याला म्हणतात रक्तदाब. आणि हा दाब जेव्हा हार्ट जे आहे हे आकुंचन पावतं किंवा ते कॉन्ट्रॅक्शन जास्त करतं त्यावेळेला सिस्टॉलिक बी-पी म्हणून म्हणतात, म्हणजे तुम्ही म्हणता तुमच्या भाषेत वरचं बी-पी. आणि जेव्हा ते रिलॅक्स होतं किंवा ते प्रसरण पावतं त्यावेळेला रक्तप्रवाह कमी होतो आणि म्हणून त्याला म्हणतात डायस्टोलिक बी-पी किंवा खालचं बी-पी. हे दोन शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि डॉक्टर तुम्हाला जेव्हा रक्तदाब सांगतात तेव्हा ते म्हणतात 140/100 किंवा 200/100 किंवा 120/90 हे असतं सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक बी-पी. नॉर्मल बी-पी जे असतं ते पुस्तकाप्रमाणे 140/90. पण मला वाटतं आपल्यासारख्या सगळ्या लोकांनी समजा 80 ते 90मध्ये खालचं बी-पी ठेवलं ते खूप चांगलं आहे आणि वरचं बी-पी जे आहे हे वयोमानानुसारसुद्धा वाढतं. आता या बी-पीचे प्रकार किती आहेत? या उच्च दाबाचे प्रकार 3 आहेत. एक तर प्रायमरी म्हणजे प्राथमिक, ज्यामध्ये 90 ते 95% लोक येतात आणि जे आम्हाला होतं लगेच होतं ते बी-पी आणि ते वाढतं. याची कारणं असतात, तुम्हाला मानसिक तणाव असतो, कोणाला अनुवंशिक असतं, तर कोणाला जास्त फॅट डाएट घेतलं तर होऊ शकतं. दुसरं आहे ते सेकंडरी बी-पी, म्हणजे सेकंडरी उच्च रक्तदाब. आणि यामध्ये काय असतं की कोणाकोणाला किडनीचे डिसीज असतात, कोणाला डायबिटीज असतो, कोणाला हायपोथायरॉइडिझम असतं, म्हणजे थायरॉईडचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे हे उच्च रक्तदाब आलेला असतो. तिसरं कारण म्हणजे प्रकार आहे तो गरोदरपणामध्ये बाईच्या शरीरामध्ये रक्तप्रवाह अचानक वाढू शकतो आणि त्यामुळे हा उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. आता याची आपण प्रकार बघितले. आता याची कारणं काय, कुठल्या कारणामुळे हे सगळं होऊ शकतं? तर कारणं म्हणजे सर्वप्रथम एक असू शकतं ते अनुवंशिक कारण, म्हणजे आईवडिलांना समजा रक्तदाब आहे तर तो मुलांच्यामध्ये रक्तदाब येऊ शकतो. दुसरं कारण म्हणजे जे लोक ताणतणाव जास्त घेतात, त्यांना स्ट्रेस आहे, कामामध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा घरी प्रॉब्लेम्स आहेत, त्या लोकांनासुद्धा रक्तदाब येऊ शकतो. तिसरं म्हणजे जास्त मद्यपान किंवा जास्त स्मोकिंग यांना रक्तदाब येऊ शकतो. चौथं गोष्ट म्हणजे ज्यांचं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड जास्त आहे या लोकांनासुद्धा रक्तदाब उच्च येऊ शकतो. ही जी कारणं आहेत या कारणांमुळे रक्तदाब येऊ शकतो. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं की समजा कुठला किडनीचा आजार असेल तर सुद्धा उच्च रक्तदाब येऊ शकतो. आता याची लक्षणं काय आहेत? कधीकधी डोकं दुखतं किंवा भयंकर डोकं मागे दुखतं, चक्कर येते, छातीमध्ये धडधड होते. त्याचप्रमाणे आपण असं तुम्हाला वाटतं की काही करूच नाही, तुमच्या डोक्यावर टेन्शन आलेलं असतं, तुमच्या कामामध्ये तुमचं लक्ष नसतं आणि समजा हा रक्तदाब हा तीव्र झाला, उच्च झाला, म्हणजे जास्तीत जास्त लेवलला पोचला असेल 220/100 किंवा 220/120 या लेवलला पोचला असेल तर मात्र नाकातून रक्तस्राव होऊ शकतो, तुमच्या डोळ्याची नजर जी आहे ती अंधुक होऊ शकते
आणि तुम्हाला कुठल्याही म्हणजे साधारणतः मेंदू आणि हृदय या दोघांमध्येही ब्लिडिंगचे चान्सेस असतात. तिथे तुम्हाला पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक याचीसुद्धा लक्षणं असू शकतात. यामध्ये आणखीन एक गोष्ट मला ॲड करावीशी वाटते, ती काही लोकांच्या पाय सुजतात, पायाला दोन्ही पायाला सूज येते, तीसुद्धा रक्तदाबामुळे किंवा जास्त BP वाढल्यामुळे येऊ शकते. आता या रक्तदाबाचं आपण निदान कसं करायचं? बऱ्याचशा लोकांना, काही लोकांना लक्षणं येतच नाहीत. म्हणजे जी मी लक्षणं तुम्हाला सांगितली ती येतच नाहीत. ते आपले सर्दी खोकल्या तापासाठी आपल्या डॉक्टरकडे जातात आणि तो त्याचं आपलं BP तपासतो. तर त्यावेळेला ते हाय लागतं. तर मग आम्ही लगेच ती ब्लड प्रेशरची औषधं चालू करत नाहीत. एका वेळेला हाय लागलं तर पुढल्या आठवड्यात बघायचं असतं, त्याच्या पुढल्या आठवड्यात बघायचं असतं. या 3 वेळेला समजा उच्च रक्तदाब असं आपल्याला जाणीव झाली तर मग त्या माणसाला उच्च रक्तदाबाची औषधं चालू केली जातात. दुसरी गोष्ट म्हणजे समजा त्याच्या छातीत दुखत असेल वारंवार किंवा त्याचं बरेच वर्षापासून त्याला रक्तदाबाचा त्रास असेल तर त्याचा ECG दरवर्षाला काढणं फार आवश्यक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला CBC करणं, RFT करणं म्हणजे किडनी फंक्शन कसं चाललं आहे ते बघणं किंवा लिपिड प्रोफाईल, ह्या सगळ्या गोष्टी बघणं फार आवश्यक आहे. लिपिड प्रोफाईल यासाठी की तुमच्या रक्तामध्ये कधी कधी गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या त्या रक्तवाहिनीवर जो रक्ताचा फ्लो आहे तो फार कमी होतो आणि त्याच्यामुळे रक्तदाब होण्याची शक्यता असते. नंतर कुठे रक्तस्राव झाला, मेंदूमध्ये रक्तस्राव झाला किंवा हृदयामध्ये झाला तर तुम्हाला त्या भागाची अँजिओग्राफी करावीशी लागते किंवा CT स्कॅन करायला लागतो आणि USG कधीकधी ॲब्डोमनची करायला लागते. कारण पोटामध्ये काही समजा आजार असेल, उदाहरणार्थ किडनीचे काही आजार असतील तर तो उच्च रक्तदाब आपल्याकडे येऊ शकतो. आता आपण पाहिलं की कारणं बघितली, प्रकार बघितले, लक्षणं बघितली. आता ह्याची ट्रीटमेंट काय करायची? मित्रांनो, ट्रीटमेंट एकदम सोपी आहे. एकतर डॉक्टरांनी जी तुम्हाला औषधं दिलेली आहेत ते नियमित घ्या, एकाच वेळेला घ्या. म्हणजे सकाळी 9ला घेतली तर सकाळी 9लाच घ्या दुसऱ्या दिवशी, आणि पर्टिक्युलरली त्याने किती वेळा घ्यायला सांगितली आहेत हे प्रथम जाणून घ्या आणि ती व्यवस्थित घ्या. तुमचा रक्तदाब ॲटलिस्ट महिन्यातून एकदा, काही सिम्पटम्स नसतील तरी महिन्यातून एकदा चेक करा. किंवा ज्यांना रक्तदाब आहे त्यांना मी विनंती करेन की बाजारामध्ये रक्तदाब जे आहे ती मापायची इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला उच्च रक्तदाब झाला किंवा कधी तुम्हाला ब्लड प्रेशर वाढलं तर ते तुम्हाला लगेच कळू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काळजी घ्यायची आहे की धूम्रपान आणि मद्यपान, स्मोकिंग किंवा दारू पिणं हे सगळं बंद करायचं आहे. मानसिक तणावाचं मेन मॅनेजमेंट करायचं आहे. जी लोकं आपल्याकडे तरुण मंडळी आहेत ती बऱ्याच 12-12 तास, 15-15 तास राबत आहेत, खाण्याचं त्यांचं जंक फूड खात आहेत, तेलकट तिखट भरपूर खात आहेत, याच्यामध्ये त्यांचं BP वाढण्याची खूप शक्यता असते. तिसरं महत्त्वाचं त्यांनी करायचं आहे ते जेवणामधलं मीठ हे कंप्लीट कमी करायचं आहे. कारण जेवणामध्ये जेवढं जास्त मीठ असतं तेवढंच त्यांचं रक्तवाहिन्यावर प्रेशर येतं आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर तूप, तेल, तळलेले पदार्थ हे सगळं वर्ज्य करायचं आहे. आईस्क्रीम म्हणा, केक म्हणा किंवा पेस्ट्री म्हणा आणि मिठाई म्हणा, हे सगळे प्रकार कधीच्या काळी खाल्ले तर ठीक आहे, पण रेग्युलरली हे न खाल्लेले बरे. त्याच्यामुळे रक्तदाब, डायबिटीज हे सगळे आजार आपल्याला जोडू शकतात. चौथी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही तुमचं वजन कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे. कारण वजन जेवढं वाढतं तेवढा हा रक्तदाब वाढतो आणि तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. मग त्यासाठी तुम्हाला व्यायाम करायचा आहे का, तुम्हाला सायकलिंग करायचे आहे का, तुम्हाला एरोबिक्स करायचं आहे, हे सगळं तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे ठरवा. पण वजन हे कमी केल्याने तुम्हाला खूप खूप बरं वाटेल आणि रक्तदाबसुद्धा बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. पाचवी गोष्ट मी तुम्हाला जेवणात सांगितलंच आहे, पण त्याच्यामध्ये आणखीन सलाड किंवा काही याचा तुम्ही समजा वापर केला तर तुम्हाला खूप फायदा होईल. त्याचप्रमाणे समजा तुम्ही थोडंसं वॉक केलात, भराभर चाललात किंवा ब्रिस्क वॉक आपण त्याला म्हणतो, किंवा सायकलिंग केलं जास्त, तर त्याचा प्रभाव तुमच्या BPवर येऊ शकेल. अशा रीतीने आपल्याला हा रक्तदाब आहे हा उच्च होऊन द्यायचा नाही, म्हणजे तो हाय BP होऊन द्यायचा नाही. याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याच्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होतो आणि मग पॅरालिसिसचा झटका येतो.
दुसरी गोष्ट की जेव्हा हार्टमध्ये रक्तस्राव होतो तेव्हा हार्टचे स्नायू निकामी होतात आणि आपण त्याला हार्ट अटॅक आलं असं म्हणतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं तुम्ही रक्तदाब या सगळ्या पद्धतीने आपला कंट्रोल करा आणि तुमचं निरोगी आयुष्य जगा. मित्रांनो, आज मी इथंच थांबतो. पुढील भागामध्ये परत भेटूया. तोपर्यंत निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.